चौपदरीकरणाची सुरुवात देखील आमच्याच काळात झाली. सांगलीचं डीएसपी कार्यालय देखील मी गृहमंत्री असताना पैसे दिले आणि ती बांधायची व्यवस्था केली. पालकमंत्री असताना आरोग्य शिबिर देखील या शहरामध्ये तपासणीचे वेगवेगळी शिबिरं हजारो नागरिकांना तपासण्याचं काम देखील आम्ही केलं. अगदी पूर पट्ट्यात पुनर्वसन करायचं होतं, तेही तिथल्या जनतेची इच्छा नव्हती. तेही पुढाकार घेऊन आम्ही थांबवण्यासाठी आवश्यक त्या भूमिका घेतल्या आणि तिथल्या नोटीस दिलेल्या त्या रोखण्याचं काम केलं. कोरोना काळातलं काम मी सांगून तुमचा वेळ घेत नाही, पण प्रचंड गोष्टी करण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने गेले काही वर्षात केलेलं आहे. अगदी वेगळी कामं मी तुम्हाला सांगून तुमचा वेळ घेणार नाही. अगदी मिरजेच्या सरकार गेलं, काही प्रश्न तयार झाले, अगदी अन्याय घरपट्टी वाढ झाली सांगली शहराची. तीही विधानसभेत या अन्यायिक घरपट्टी वाढीच्या विरोधी मीच विधानसभेत आवाज उठवला. त्यावेळी सरकारने नाही थांबवतो म्हणून घोषणा केली. त्याचबरोबर ड्रेनेज व्यवस्थेचा जो 24 कोटीच्या निधीची मागणी देखील विधानसभेत सरकारकडे आम्ही सगळ्यांनी मिळून केली. मी यासाठी सांगतोय की भाजपाला एकदा विचारा, तुम्ही काय केलं? 8 वर्ष भारतीय जनता पक्ष या शहरावर राज्य करतोय. महानगरपालिकेत त्यांचं राज्य होतं, प्रशासक आला त्यावेळी त्यांचाच प्रशासक या शहरात काम करत होता. झाल्याशिवाय हा इथं काम करत नव्हता. अशी महाराष्ट्रातल्या या सगळ्या महापालिकांची अवस्था होती. सांगली मिरज कुपवाडमध्ये या लोकांनी तुमच्यासाठी काय केलं याचा विचार, मी काय काय केलं त्याचा ओझरता उल्लेख केला. तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही काय केलं? 2-2 आमदार या शहराने भारतीय जनता पक्षाला दिले, पण या शहरामध्ये नव्या गोष्टी काय झाल्या याचा अभ्यास करण्याची गरज आहे. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं असं झालेलं आहे, मी अनेक ठिकाणी सांगितलं, पूर्वी अटल बिहारी वाजपेयींना एकदा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांचा भारतीय जनता पक्ष 161 जागा लोकसभेला त्यांच्या निवडून आल्या. कर्मधर्म संयोगाने तो लोकसभेत त्यावेळी सगळ्यात मोठा पक्ष झाला आणि तो मोठा पक्ष झाल्यावर त्यांना सरकार बनवण्यासाठी पाचारण करण्यात आलं. राष्ट्रपतींनी त्यांना 13 दिवसाची मुदत दिली. 13 दिवसाच्या काळात त्यांच्यावर टीका झाली की अटल बिहारी वाजपेयी वेगळ्या पक्षांना आता पटवापटवी करून आपलं सरकार वाचवतंय. अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं, असली सत्तेवर मी लाथ मारतो, असली वेगवेगळ्या आघाड्या एकमेकाला सांभाळून वेगवेगळ्या मॅनिप्युलेशनने मला वेगळ्या तत्वाला मुरड घालून कुणाशी मला तडजोड करायची नाही, मी असली सत्ता सोडतो. आणि त्यांनी 13 दिवसानंतर जो विश्वासदर्शक ठराव आला त्यावेळी स्वतःच ती सत्ता सोडवण्याचा निर्णय केला. मी यासाठी सांगतोय की तेव्हाचही भारतीय जनता पक्ष कुठे आणि आत्ताचा भारतीय जनता पक्ष कुठे? सगळे काँग्रेसमधले ओढून तिकडे घेऊन गेलेले आणि आपली गडी सगळे तिकडे गेलेले, आबांचा मित्र पण तिकडे गेलेला आहे. म्हणजे काँग्रेसने आयुष्यात सगळं दिलं आणि तुम्ही काँग्रेस सोडता. लोक प्रश्न विचारली पाहिजे. तुम्ही आजपर्यंत काँग्रेसला मतदान करणारे सगळे या राज्यावर ही भूमिका घेऊन काम करणारे तुम्ही सगळे मतदान देखील कायम तसंच तुम्ही केलं. काँग्रेसला तुम्ही मत का दिलं? तर काँग्रेस सर्व धर्म समभावाचा विचार घेऊन चालते म्हणून. आता काँग्रेस सोडून दुसरीकडे जाऊन जातीयवादी विचारसरणीचा झेंडा हातात घेताना त्या व्यक्तीने 10 वेळा विचार केला पाहिजे, पण दुर्दैवाने ती परिस्थिती नाहीये. आता भारतीय जनता पक्ष काय करतोय? हे सांगतात आम्ही हिंदुत्ववादी आहे. अकोला जिल्ह्यात त्यांनी एमआयएम बरोबर युती केलेली आहे. एमआयएम बरोबर म्हणजे आम्ही कायम मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलणारी लोक अकोले जिल्ह्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमच्याशी जर तडजोड करत असतील तर आपण दाखवायचे दात वेगळे आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता ओवेसीच्या बद्दल काय काय
भाजपचे नेते बोलायचे, त्या ओवेसीच्या मांडीला मांडी लावून आता भारतीय जनता पक्षाचे नेते बसायला लागले. मग हिंदुत्व आणि त्याची विचारधारा याचा आणि भारतीय जनता पक्षाचा काही संबंध राहिलाय का, हाही प्रश्न आपण लोकांना विचारला पाहिजे. आपण कुणाच्या मागे जायचं, काहीतरी विचार मनात ठेवला पाहिजे, काहीतरी सातत्य ठेवलं पाहिजे. शेवटी मी काल परवा एका भाषणात सांगितलं, आता भाजप काँग्रेस युक्त झालेली आहे. आधी म्हणायचे ते की भारत मुक्त, काँग्रेस मुक्त भारत आम्ही करू, की भारतीय जनता पक्ष काँग्रेस युक्त झालेली आहे. आणि ज्यांच्यावर टीका करतात, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, त्यांना 2 महिन्यांनी शेजारी आणून बसवतात. म्हणजे हा नालायक आहे असं सांगायचं, मग तो घाबरला की त्याला आणून बाजूला बसवायचं. तुम्ही जरा 10 वेळा विचार करा. सांगलीच्या जनतेला सद्सद्विवेक बुद्धी आहे. या शहराने स्वर्गीय वसंतराव दादांचं नेतृत्व पाहिलेलं आहे. अशी चुटकीत एका रात्रीत इकडून तिकडे जाणारी लोक जी आहेत, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं उद्याच्या निवडणुका लढवल्या पाहिजेत. आता राग येईल, पण भाजपची अवस्था, पिंजरा नावाचा एक पिक्चर होता, पिंजरा नावाचा सिनेमा होता, त्या पिंजऱ्याच्या सिनेमात ते मास्तर होता, तशी आता भाजपची अवस्था झाली. मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुंतुन हातात घेऊन सर्वात पुढे उभा राहायला लागला. तशी अवस्था झालेली आहे.